वेलकम बॅक माय चॅनल भावांनो. पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा आपला एक नवीन ब्लॉग निघणार आहे जो आपला आज चौथा पार्ट असणार आहे, 4th डे. आणि तुम्हाला माहिती होतं मी कुठच्या मुंबई टू केदारनाथच्या राईडला निघालेलो. फायनली आता आपण सोनप्रयागमध्ये आलेलो आहे. इकडनं आता आपण नाश्ता करू आणि त्याच्यात आम्ही म्हणजे एका हप्त्यामध्ये आम्ही सगळं काय बघितलं. पाऊस बघितला, ऊन बघितलं, प्लस भरपूर काय बघितलं. तुफान पण बघितलं आणि लोक कशी आपल्यासोबत बोलतात ते पण बघितलं. आणि निसर्ग इतकं चांगलं बघितलं ना, ते तुम्ही ना घरातनं बाहेर निघाल्यावर बघू शकतात, घरी बसून नाही बघू शकत. आणि प्लस आता माझ्याकडनं काय व्हिडिओ बनवतो मी पण फर्स्ट टाईम. माझ्याकडनं काय चुकलं असलं तर मला सांगा, कमेंटमध्ये मेसेज करा आणि मला सपोर्ट करा. का की तुमचा बंदा मुंबईवरनं बाय रोड आलेला होता इथं केदारनाथला आला आहे. म्हणजे बाय रोड कोण असं जास्त येत नाही. बाय रोड ज्याचा जिद्द असते तो येतो. ज्याला बोलवलं असतं महादेवनी मनापासून तो येतो बंदा. आणि म्हणून काय बोलू जातो. माझ्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, बघा. माझा ब्लॉग आवडला असला तर कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तर भावांना मी तुम्हाला बोललो नाश्ता करताना भेटतो. आपण मॅगी मागवले आणि आलूचे पराठे मागवले, प्लस त्याच्यासोबत आपल्याला लोणचं दिलं आहे. लोणचं मॅगी खाते भरत दाबून खातात सगळे. आता काकी आता डोंगर चढायचं आपल्याला, पॅकिंग करायची. चला पुढे भेटतो तुम्हाला. ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, कुठे स्किप करू नका. या दुकानात आपण सामान घेतलेलं, जरा ग्लव्स आणि टोपी घेतलेली थंडीची. आम्ही ज्या रूममध्ये राहत होतो त्याचा खालचा शॉप बघा. काट्या घेतल्या आहेत. आता बॅगा इथं ठेवायचं एका रूममध्ये बॅगा ठेवायच्यात आपल्याला, बाकी काय नाही. तर भावांना आपण रेडी झालो आहे. बघा आपली गाडी पण इथं झाले. ते आता पार्किंगला लावायच्यात गाड्या आपल्या दोन्ही. पार्किंगला लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो रिक्षाने तर बस कार असेल त्याच्याने ट्रॅव्हल करायचं पुढं. बाकी त्याच्या पुढं आपली गाडी जाणार नाही. तर भावांना आपण आपली गाडी लावलेली आहे इथं. आणि इथं एक प्लस पॉईंट आहे, तर तुम्ही हेल्मेट घेऊन आला तर ते हेल्मेट तुम्हाला गाडीवरती लावला नाही जाणार. लावायचं असलं तर तुम्हाला एक लॉकर घ्यायला लागेल हेल्मेट घेण्यासाठी, आणि त्याचे चार्जेस लागतील. ते चार्जेस किती लागतात ते काय माहिती नाही, आता बघू चार्जेस किती लागतील हेल्मेटचे. ते पैसे काढायचे काढा घ्यायचे, बाकी काय नाही. तर भावांना आपण व्हेरिफिकेशन झालं आपल्या फॉर्म इथं. आणि आता आपण पहिला पाऊल चढणार आहे. पहिली पायरी इकडनं म्हणजे अजून गाडीत जायचं आपल्याला. गाडी जाऊन आपण पुढच्या ह्याला जाणार आहे. आपल्या ह्याच्या गाडी पुढे जाणार नाही, इकडून गाड्या भेटतील ते ट्रॅव्हल्स करून जायचे आणि नंतर तिकडून आपलं चालत जायचं, बाकी काय नाही. गाडीतनं हे बघा जाऊ शकतो आपण. पब्लिक आता दाखवतो प्रवास आपला कसा असेल. कुंडला पोचलेलो आहे. आता इकडनं आपली ट्रेकिंग चालू होणार आहे. बस बघा तुम्ही गौरीकुंडला पोचलेलं आहे. बघा बोर्ड असेल ग्रीन कलरचा. तर आपण गौरीकुंडला आलतो. ते गौरीकुंडचं हे आहे. बघा बॅग आहेत, यांच्याकडे पण बॅग आहेत. आता आम्ही हातपाय तर आपण गौरीकुंड पण आलो आहे. थोडं पुढं आल्याच्यानंतर आपल्याला गौरी मंदिर लागेल. हे बघा दाखवतो तुम्हाला.
स्वतः डोळ्याने बघितलं चांगलं दिसतंय. भाई बता भाई ब्लॉग बना रहा है क्या? तर फायनली भावांना आपण लाईनीमध्ये आलेलो आहे. थोड्याच मिनिटात आपण दर्शन घेऊ. फायनली भावांना आपण त्या लोकेशनमध्ये आलेलो आहे. आपल्याला जिथे यायचं तिकडं बघा केदारनाथला आलो आहे. आतलं शूट करायला भेटणार नाही, अलाव नसतं कुठल्याच मंदिरात शूट करायला. बघा दर्शन घेऊन झालं आहे. तर बघू रूमवरती जाऊ. आया तर भावांना आपण खालती उतरत होतो तेव्हा बर्फ जमलेला. वरती चढताना आपण व्हिडिओ काय काढले नव्हते त्या की फोन स्विच ऑफ झाला आपला. तर बघा तर बर्फ आहे, बर्फ जमलाय. बघू आता एक्सप्लोर करू. पाय सटकतात त्या बर्फावरनं, बाकी काय नाही. पाय सटकतात. -4 डिग्री आहे. बघा क्राऊड किती